नमस्कार मित्रांनो, मी आपल्या स्वामी सेवा मार्ग या चॅनलवरून मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा कशी करावी हे तुम्हाला सविस्तर आज सांगणार आहे। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नवीन सेवेकरांसाठी हा व्हिडिओ आहे। जेव्हा आपण महाराजांची पूजा करतो तेव्हा तातडीने फोटो फ्रेम तयार करून घ्यावी। ती देव्हाऱ्याच्या मध्यभागी गुरुवारी सकाळी 10:30च्या आत स्थापन करून गोडधोड जेवणाचा नैवेद्य दाखवून अर्थातच पंचोपचार पूजा करून सकाळीच आरती म्हणावी। रोज नित्य पंचोपचार करून दूध साखरेचा वगैरे नैवेद्य दाखवावा। घरातील नैवेद्यासाठी एवढे कडक नियम नाहीत, फक्त घरातील कुणीही जेवण करण्याच्या आत नैवेद्य दाखवला पाहिजे अथवा बाजूला काढून ठेवून नंतर दाखवला तरी चालतो। घरातील प्रत्येकाने 11 माळी श्री स्वामी समर्थ जप करणे गरजेचे आहे। माळ नसल्यास 20 मिनिटं जरी जप केला तरी चालतो व 3 अध्याय श्री स्वामी चरित्र सारामृताचे या ग्रंथाचे वाचावे। सकाळी वेळ मिळाला नाही तर दिवसात केव्हाही वाचले तरी चालते, फक्त खंड पडू द्यायचा नाही। नैवेद्य दाखवताना आपली ज्या 5 बोटांमधले उजव्या हाताच्या 5 बोटांमधला जो छोटा करंगळीच्या बाजूचा जो बोट असतो त्या बोटाला अनामिका म्हणतात। त्या अनामिकेने पाण्याचा भरीव चौकोन करून फरशीवर भरीव चौकोन करून त्यावर नैवेद्याचं ताट ठेवावं व नैवेद्य दाखवण्यापूर्वी व दाखवल्यानंतर दोघं वेळेस महाराजांना मुजरा करावा। नैवेद्यावर आपण तुळशीचे पान ठेवावे व मग त्या तुळशीच्या पानाने ओम प्राणाय स्वाहा म्हणत नैवेद्य दाखवायचा। दोन्ही वेळेस सकाळ सायंकाळी नैवेद्य दाखवल्याशिवाय जेवण करायचे नाही। रात्री ताजे जेवण केले नसल्यास महाराजांच्या पुरता भात करून किंवा दूध भात अथवा दूध साखर पोहे याचा नैवेद्य दाखवला तरी चालतो। मासिक धर्माचे 4 दिवस किंवा अशौच असेल तेव्हा कटाक्षाने पाळायचं। नैवेद्य दाखवताना देव्हाऱ्यात निरांजन जळत असावे, निदान उदबत्ती तरी असावे, कारण महाराज अथवा इतर देव अग्निसाक्षीशिवाय नैवेद्य स्वीकारत नाही। त्यामुळे देव्हाऱ्यामध्ये नैवेद्याच्या वेळी निरांजन नेहमी जवळ ठेवावी। वरीलप्रमाणे देव्हाऱ्यात महाराजांची सेवा सुरू असल्याशिवाय केवळ जप पारायण करून फलप्राप्ती होत नाही, त्यामुळे हे सर्व करणे गरजेचे आहे। बाहेर महत्त्वाच्या कामास जेव्हा आपण निघतो किंवा अथवा नित्यकर्म नोकरी धंद्यात जाताना महाराजांना 3 वेळा मुजरा करूनच उंबरठा ओलांडावा। बाहेरून आत जेव्हा आपण येतो तेव्हा प्रथम हात पाय धुवून महाराजांना नमस्कार करून नंतर घरातली इतर कामे करावीत। झोपण्या अगोदर घरात सर्वांनी महाराजांना मुजरा करून नंतर झोपी जावे। तसेच सकाळी उठल्यानंतरही सर्व आपले आंघोळ सर्व उपचार झाल्यानंतर महाराजांना मुजरा करावा। जेव्हा आपल्या घरात कुठल्याही प्रकारची गंभीर समस्या, आजारपण, कुठल्याही प्रकारचं अडचण येते तेव्हा कुटुंबाने विधिवत संकल्प करून 108 श्री स्वामी चरित्र सारामृताची पारायणे व 12 लक्ष श्री स्वामी समर्थ जप केल्यास समस्या निवारण होते किंवा त्या समस्येचे निवारणासाठी मार्ग सापडतो। विधिवत संकल्प कसा करावा हे तुम्हाला मी पुढील व्हिडिओमध्ये सांगेल। तेव्हा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।